हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज़ एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं, और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियाँ होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे। कायद्याच्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आधी जे मुख्यमंत्री सविस्तर त्यांनी असे आदेश दिले होते। 1 वर्षापेक्षा जास्त मुख्यमंत्री होते, एकही आदेश पालन करण्यात आला होता का? एकही सिंगल त्यांनी वाचून कमीत कमी 15-20 दाखवले की असे निर्देश एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिला तर आयुक्तांची जबाबदारी आहे की त्यांनी पालन करून घ्यायचं। आता आपण प्रशासनाची जबाबदारी आपली जबाबदारी करत नसते। एका ठिकाणी केंद्र सरकारने कायदा केला, एका ठिकाणी केंद्र सरकारकडून लाखोने करोडो रुपये आपण हे वेंडर्सला हॉकर्सला देत आहे। आज आपण या हॉकर्सला म्हणजे अख्ख्या मुंबईमध्ये उद्ध्वस्त करायला चाललोय। बांगलादेशीचे नावा करण्याने डायरेक्ट म्हणजे आजपर्यंत आज 1 महिना झाला आपण काहीच विचारत नाही, किती वर्षापासून बसलाय, काय करतोय, काय त्याचा पुढचा काय होणार काहीच विचारत नाही। एकही बांगलादेशी तुम्हाला याच्यात आला का? त्याच्यात ऍक्शन घेतलेलं आहे तुम्ही? अडवलं का? एक सिंगल फक्त उत्तर मध्ये द्या। आणि दुसऱ्यांदा जशी आपण बैठक लावली आहे ते आपण बैठक लावून जे आहे ना जसं सांगितलं सगळ्यांचं, आणि त्याच्या संदर्भात या आठवड्यामध्ये काहीतरी हे 32,000 ज्यांना तुम्ही पात्र केलंय त्यांच्यावरती कारवाई निर्देश द्या। सन्मान्य सदस्य 32,000 वरती कारवाई शासनाला निर्देश दिलेले आहेत। शासनाकडनं सभागृहात आश्वासन देण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेला संबंधित खातं निर्देश देऊन जे पात्र हॉकर्स आहेत त्यांना टेम्पररी बेसिसवरती कुठे बसायचं ते ठरवण्यात येईल, त्यांना त्यांच्या रोजगारापासून वंचित ठेवलं जाणार नाही।